मला त्यांचं म्हणणं पटतंय विशाल. त्यांना कॉम्पन्सेशन हवंय, तो हक्क आहे त्यांचा. त्यातले कितीतरी लोक मध्यमवर्गीय आहेत, त्यांना नाही परवडत हे असे अचानक समोर आलेले खर्च. त्यांनी आपल्या मुलांना हॉस्पिटलाइज केलं. आपलं तान्हं वर्षाचं मूल म्हटल्यावर कुणीही पैशाकडे बघत नाही. पण जे घडलंय त्यात आपली चूक नसेल तर खर्च केलेल्या पैन पैचा त्यांना मोबदला मिळायलाच हवा. हो ना विशाल? तुझं लक्ष कुठे आहे? मी तुझ्याशी बोलतेय. आहे ना, लक्ष आहे माझं तुझ्याकडे. आय मीन तुझ्या मुद्द्याकडे. मीरा, तू आहेस म्हणून इतक्या पर्सनल लेवलला जाऊन मी तुला एक रिक्वेस्ट करतो. या केसमध्ये प्लीज अभ्यंकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला सांभाळून घे. कंपनी खूप अडचणींना तोंड देते. म्हणजे रिसेशनचा फटका आहेच. पगारवाढ होत नाहीये म्हणून संप करणार होते, तो होऊ नये म्हणून बोनस डिक्लेअर केला. त्यात कंपनीला खूप मोठं नुकसान झालंय. एका माल वाहतूक करणाऱ्या व्हॅनला ऍक्सिडेंट झाला. अर्थात त्यात जीवितहानी नव्हती किंवा नुकसान खूप नव्हतं, पण तरी त्रास होतोच ना. या केसमध्ये त्यांना सांभाळून घे. कॉम्पेन्सेशनचं काय होतंय ते मी बघीन. आणि आणखीन एक गोष्ट, ही गोष्ट मीडियापर्यंत पोहोचू देऊ नकोस. ठीक आहे, मी आहे म्हणून सांभाळून घेते. तू आहेस म्हणूनच तर. तूच असायला हवंस इथे. तू नसतीस तर काय झालं असतं? नाही नाही, तूच हवी आहेस इथे ह्या केसमध्ये. आणि काय? बाकी काय?